गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण BCom सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरमध्ये या सत्रामध्ये नवीन सत्रामध्ये आपण मुद्रा अर्थशास्त्र या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. मुद्रा अर्थशास्त्र पार्ट 2 असं त्याला म्हटलं जातं. तर या BCom सेकंड इयर फोर्थ सेमिस्टरमध्ये 80 मार्काचा पेपर राहतं. प्रत्येक युनिटमध्ये 20-20 मार्क दिले जातात. प्रत्येक युनिटमध्ये 20-20 मार्क असतं आणि 80 मार्काचा पेपर आणि 20 मार्क हे होम असाइनमेंट या संदर्भात त्याची कल्पना दिली जाते. तर सुरुवात करताना या दुसऱ्या सत्रामध्ये व्यापारी बँक, त्या व्यापारी बँकेची ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा ऐतिहासिक उत्क्रांती या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर भारतातील व्यापारी बँकांची उत्क्रांती, स्वातंत्र्य काळातील प्रगती, बँकांची प्रगती, व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण, व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण, बँकेची गुणदोष, भारतीय बँकिंग क्षेत्रातील अनेक प्रकारच्या काही सुधारणा आणि विकसनशील देशामध्ये, भारतासारख्या विकसनशील देशामध्ये व्यापारी बँकांची भूमिका यावर आपण चर्चा करणार आहोत. तर पहिलं जे प्रकरण आहे हे व्यापारी बँकांची उत्क्रांती किंवा व्यापारी बँकेची ऐतिहासिक पार्श्वभूमी. त्यानंतर दुसरं प्रकरण राहील व्यापारी बँका व त्याची प्रत्यय निर्मिती. व्यापारी बँका आणि त्याची प्रत्यय निर्मिती यामध्ये व्यापारी बँका म्हणजे काय, व्यापारी बँकेची प्रकार, व्यापारी बँकेची व्याख्या, व्यापारी बँकांची वेगवेगळी कार्य, त्यानंतर व्यापारी बँका प्रत्यय निर्मिती कशा करतात, व्यापारी बँकेची प्रत्यय निर्मिती म्हणजे काय, व्यापारी बँका प्रत्यय निर्मिती कशा प्रकारची करतात आणि प्रत्यय निर्मिती कोण करतोय, प्रत्यय निर्मितीच्या मर्यादा या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर जो टॉपिक आहे, तिसरा टॉपिक राहणार आहे पहिल्या युनिटमध्ये व्यापारी बँकांचे गुंतवणूक धोरण. व्यापारी बँकांचे गुंतवणूक धोरण, त्यामध्ये व्यापारी बँकांचे गुंतवणूक धोरण, यामध्ये व्यापारी बँकांच्या गुंतवणूक धोरणाचे महत्त्व, गुंतवणूक धोरणाची तत्वे किंवा सिद्धांत, व्यापारी बँकांच्या गुंतवणूक धोरणाची तत्वे किंवा सिद्धांत, त्यानंतर व्यापारी बँकांची प्रत्यय निर्मितीचे महत्त्व या संदर्भात आपण या प्रकरणात चर्चा करणार आहोत. त्यानंतर चौथं प्रकरण, पहिल्या युनिटमध्ये चौथं प्रकरण राहणार आहे ते म्हणजे अनिष्पादित संपत्ती, नाममात्र संपत्ती, त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असं म्हटलं जातं. अनिष्पादित संपत्ती, आज वर्तमान काळामध्ये या अनिष्पादित संपत्ती NPA, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स इन बँकिंग या संदर्भात फार मोठी चर्चा केली जाते आणि बँकांचं जे धोरण जे बदललेलं आहे, अनिष्पादित संपत्ती म्हणजे काय, बँकांची अनिष्पादित संपत्ती, त्याचा अर्थ, अनिष्पादित संपत्तीचे निकष, नाममात्र संपत्ती, नॉन परफॉर्मिंग असेट्सचे निकष कोणते आहेत, अनिष्पादित संपत्ती निर्माण होण्याची कारणे, NPA निर्माण होणे, बँकांमध्ये NPA निर्माण होण्याची कारणे आपल्याला या संदर्भात सुद्धा अभ्यास करावा लागेल. तर हे जे 4 प्रकरण आहे, या 4 प्रकरणाच्या संदर्भात आपल्याला युनिट 1 मध्ये मुद्रेचे अर्थशास्त्र पार्ट 2
याला बँकेचे अर्थशास्त्र सुद्धा आपण म्हणू शकतोय. याला आपण दुसऱ्या शब्दात बँकेचे अर्थशास्त्र असं म्हणू शकतो. या बँकेच्या अर्थशास्त्रामध्ये पहिल्या युनिटमध्ये एकूण 4 प्रकाराचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये मात्र ई बँकिंग, ई अधिकोष आणि कोर बँकिंग, कोर अधिकोष, ई बँकिंग आणि कोर बँकिंग, ई बँकिंग अँड कोर बँकिंग या प्रकरणाचा अभ्यास करावा लागेल. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक बँकिंग, ई बँकिंग म्हणजे इलेक्ट्रॉनिक बँकिंग, इलेक्ट्रॉनिक बँकिंगचा अर्थ, इलेक्ट्रॉनिक बँकिंगचे स्वरूप, इलेक्ट्रॉनिक बँकिंगची, ई बँकिंगची व्यवहार, ई बँकिंगचे फायदे, ई बँकिंग, ई अधिकोषचे फायदे, ई बँकिंगचे बँकांना निर्माण होणारे फायदे, ई बँकिंगचे तोटे, कोर बँकिंग, त्याला कोर अधिकोष म्हणतात. कोर बँकिंग, कोर बँकिंगची व्याख्या, कोर बँकांची वैशिष्ट्ये, कोर बँकिंगचे फायदे, कोर बँकिंगचे तोटे, अशा संदर्भात आपल्याला या ई बँकिंग किंवा कोर बँकिंग मध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर दुसऱ्या युनिटमध्ये दुसरं प्रकरण आहे प्लास्टिक मुद्रा. या प्लास्टिक मुद्रामध्ये त्याला प्लास्टिक करन्सी म्हणतात. बँकांमध्ये आधुनिकीकरण मोठ्या प्रमाणात निर्माण झालं. या आधुनिकीकरणामध्ये एटीएम, त्याला स्वयंचलित गणक यंत्र असं म्हटलं जातं. ऑटोमॅटिक टेलर मशीन, ऑटोमॅटिक टेलर मशीन, या ऑटोमॅटिक टेलर मशीन, स्वयंचलित गणक यंत्राचा अभ्यास, एटीएमचा अभ्यास इथे करावा लागेल. त्यामध्ये एटीएमची परिभाषा, एटीएमची सुरक्षा, एटीएमची फायदे, एटीएमची वैशिष्ट्ये, एटीएमची स्थापना करताना लक्षात घ्यावयाची मुद्दे, एटीएमचे फायदे, एटीएमचे तोटे. त्यानंतर क्रेडिट कार्ड, प्लास्टिक मुद्रा, टाइप्स ऑफ प्लास्टिक मनी, प्लास्टिक मुद्रा म्हणतात त्याला. प्लास्टिक मुद्रांचे प्रकार, त्यामध्ये क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड म्हणजे काय, क्रेडिट कार्डचा उपयोग, क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये, क्रेडिट कार्ड प्रणालीचे फायदे, क्रेडिट कार्ड प्रणालीचे तोटे, मेरिट्स ऑफ क्रेडिट कार्ड, डिमेरिट्स ऑफ क्रेडिट कार्ड्स. त्यानंतर व्यापारी संस्थांना क्रेडिट कार्डची मिळणारे फायदे, क्रेडिट कार्डची तोटे, अशा संदर्भात. त्यानंतर क्रेडिट कार्डच्या प्रकारामध्ये स्मार्ट कार्ड, चिप कार्ड, चार्ज कार्ड, त्यानंतर सीमित कार्ड, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, प्लास्टिक कार्ड, ई पर्स, इलेक्ट्रॉनिक पर्स, त्यामध्ये मोबिविक, गुगल पे, अशा पद्धतीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. बँकांना होणारी, ई पर्सची बँकांना होणारी फायदे, व्यापाऱ्यांना होणारी फायदे, लेझर कार्ड, लेझर कार्डचा उपयोग, लेझर कार्डची फायदे, इत्यादी प्रकारचा, इत्यादी क्रेडिट कार्डच्या प्रकाराचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करावा लागेल. त्यानंतर जे प्रकरण आहे या दुसऱ्या युनिटमध्ये स्वयंचलित समाशोधन गृह, या दुसऱ्या युनिटमध्ये याला ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस असं म्हटलं जातं. स्वयंचलित समाशोधन गृह, तर त्याला मायकर तंत्रज्ञान, MICR टेक्नॉलॉजी म्हणतात. मायकर तंत्रज्ञान, MICR टेक्नॉलॉजी. त्याचं MICRचा आकार, मायकर धनादेशाचे स्वरूप, मायकर धनादेशाचे फायदे, इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरण, त्याला आपण इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असं म्हणतोय. तर इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड ऑफ इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, इलेक्ट्रॉनिक निधी स्थानांतरणाची फायदे, इलेक्ट्रॉनिक समाशोधन प्रणाली, इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम म्हणतो आपण त्याला,
इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनिक समाशोधन प्रणालीचे फायदे, ॲडव्हान्टेजेस ऑफ ECS याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर अशा प्रकारचा या एकूण 2-3 प्रकरणाचा अभ्यास दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला मुद्देसूद करावा लागेल. त्यानंतर तिसरं युनिट आहे, यामध्ये सुद्धा 20 मार्क तिसऱ्या युनिटवर आहे. त्यामध्ये बँक व ग्राहक त्याचे परस्पर संबंध आणि बँक खाते उघडणे आणि त्या बँक खात्याचे व्यवहार. यामध्ये बँक व ग्राहक याचे परस्पर संबंध, द रिलेशनशिप बिटवीन बँक अँड कस्टमर, रिलेशनशिप बिटवीन बँक अँड कस्टमर या संदर्भात आपल्याला बँक आणि बँकांमध्ये ग्राहकांच्या अटी, त्यामध्ये बँक ग्राहकांचे विशिष्ट प्रकार, बँकेतील ग्राहकांचे वेगवेगळे प्रकार, त्यानंतर बँक व ग्राहक याचे परस्पर संबंध, ऋणको आणि धनको, अभिकर्ता व प्रमुख, विश्वस्त आणि लाभकारी, त्याला ट्रस्टी अँड बेनिफिशियरी म्हणतो आपण. त्यानंतर निक्षेपग्राही आणि निक्षेपक, बेली अँड बेलर, विशेष स्पेशल रिलेशनशिप इन बँक, तर त्यामध्ये ओव्हरड्राफ्टची व्यवस्था, ओव्हरड्राफ्ट किंवा पतपत्रांची व्यवस्था कशी केली जाते याचा विचार सुद्धा आपल्याला या बँकेमध्ये बँकिंग अर्थशास्त्रामध्ये किंवा मुद्रेच्या अर्थशास्त्रामध्ये करावं लागतं. त्यानंतर नवीन दुसरं प्रकरण आहे, त्यामध्ये म्हणजे तिसऱ्या युनिटमध्ये जे बँकेत खाते उघडणे आणि बँकेतील खात्यांचे व्यवहार, बँकेत खाते उघडणे आणि त्या खात्यांचे व्यवहार, तर ओपनिंग अँड ऑपरेटिंग ऑफ बँक अकाउंट या प्रकारचं आपल्याला प्रकरण आपल्याला राहील, त्याचा सुद्धा अभ्यास करावा लागतं. तर बँक खातं उघडताना अनेक ग्राहकांना कशा प्रकारची दक्षता घ्यावी लागते, बँकेत खाते उघडताना दक्षता घेणे, बँकेत खाते उघडण्याची पद्धती आणि बँकेत खाते उघडणे, विविध खात्यांचे विविध प्रकार व त्याची प्रक्रिया आणि व्यवहार याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल. बँकेतील खाते उघडण्याचे वेगवेगळे फायदे याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. बँक खात्यावरील अनेक प्रकारचे व्यवहार केले जातात, तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये बँकांना कोणता फायदा होतो, त्याचे फायदा कोणते फायदे होतात त्याचं सुद्धा विश्लेषण केलं जाईल. बँकेत खाते बंद करणे ही एक प्रक्रिया, क्लोजिंग ऑफ बँक अकाउंट, प्रोसेस ऑफ क्लोजिंग ऑफ बँक अकाउंट ही सुद्धा स्वतंत्रपणे आपल्याला इथे अभ्यास करता येईल. बँकेत खाते बंद करण्याची पद्धती, डीमॅट खाते, डीमॅट अकाउंट म्हणतो आपण, डीमॅट अकाउंटचा सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करावा लागेल. डीमॅट अकाउंट उघडताना, डीमॅट खाते उघडताना त्याची खात्यावरील व्यवहार, डीमॅट खाते उघडणे आणि डीमॅट खात्यावरील व्यवहार, ओपनिंग अँड ऑपरेटिंग ऑफ डीमॅट अकाउंट या संदर्भात आपल्याला चर्चा करावी लागेल. त्यात डीमॅट खात्याचे फायदे, गुंतवणूकदारांना मिळणारे फायदे, त्यानंतर डीमॅट भागांची खरेदी आणि विक्री, डीमॅट खात्याची आवश्यकता, अशा विविध प्रकारच्या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये अभ्यास करावा लागेल. त्यानंतर चौथा युनिट आहे. चौथ्या युनिटमध्ये तिसऱ्या युनिटमध्ये बँक दर गणना करण्याची पद्धती, बँकेतील व्याजाची गणना करण्याची एक स्वतंत्र पद्धती असते, त्या स्वतंत्र पद्धतीचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये करावा लागेल. तर ठेवीदारांना ठेवीवर व्याज दर आकारण्याची पद्धत असते. भारतातील विविध बँकांमध्ये अनेक प्रकारच्या व्याजाची आकारणी वेगवेगळी प्रकारे केली जाते. तर ती बँकेतील व्याजाची आकारणी कशा प्रकारे केली जाते, ठेवीवर व्याज आकारण्याची पद्धती, त्यामध्ये बचत ठेव खात्यावर व्याज आकारण्याची पद्धती, त्यानंतर मुदत ठेव खात्यावर बँकेचं व्याज आकारण्याची पद्धती, पुनर्गुंतवणूक ठेव योजना, चालू ठेव खात्यावर
व्याजाची आकारणी, अशा वेगवेगळ्या व्याजाच्या दराची आकारणी आणि त्याची कर्ज आणि वेगवेगळे अग्रिम दिले जातात, त्या अग्रिमावर व्याज दर आकारण्याची पद्धती सुद्धा या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यास करावी लागेल. त्यानंतर रोख प्रत्यय आणि अधिविकर्ष यामध्ये व्याज दर आकारण्याची पद्धती ही सुद्धा यामध्ये समजावून घ्यावी लागेल. त्यानंतर बेस रेट पद्धती, बँकेमध्ये बेस रेट पद्धतीचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. तर अशा प्रकारे या तिसऱ्या युनिटमध्ये एकूण बँक व ग्राहक त्याचे परस्पर संबंध, बँकेत खाते उघडणे आणि त्याचे खाते व्यवहार आणि बँकेत व्याजदर गणना करण्याची पद्धती, अशा 3 प्रकरणाचा अभ्यास, सविस्तर अभ्यास आपण या तिसऱ्या युनिटमध्ये करणार आहोत. त्यानंतर शेवटचा चौथा युनिट, यामध्ये सुद्धा 20 मार्क दिले जातात. चौथ्या युनिटवर 20 मार्क. तर यामध्ये मध्यवर्ती बँक, याला आपण RBI म्हणतो, आपण मध्यवर्ती बँक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर मध्यवर्ती बँक त्याला सेंट्रल बँक किंवा रिझर्व्ह बँक असं म्हटलं जातं. सेंट्रल बँक किंवा केंद्रीय बँक, मध्यवर्ती बँक, भारतीय रिझर्व्ह बँक, अशा वेगवेगळ्या नावाने या बँकेला ओळखलं जातं. त्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना, मध्यवर्ती बँकेची रिझर्व्ह बँकेची व्याख्या, रिझर्व्ह बँकेची किंवा मध्यवर्ती बँकेची उद्देश, वेगवेगळे उद्देश आहेत. तर मध्यवर्ती बँकेचे महत्त्व, मध्यवर्ती बँकांची कार्य, वेगवेगळ्या प्रकारची कार्य, त्यामध्ये मध्यवर्ती बँकांची आर्थिक विकासाच्या संदर्भात कार्य, मध्यवर्ती बँकांची किंवा रिझर्व्ह बँकेची भूमिका, अशा पद्धतीचा अभ्यास या रिझर्व्ह बँकेच्या टॉपिकमध्ये आपल्याला करावा लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेचे संघटन आणि व्यवस्थापन हे सुद्धा समजून घ्यावं लागेल. आणि वेगवेगळ्या प्रकारची कार्यालय, रिझर्व्ह बँकेची ज्या शाखा ज्या आहेत, त्या वेगवेगळी कार्यालय, त्या कार्यालयाचा सुद्धा आपल्याला त्याची पार्श्वभूमी समजून घ्यावं लागेल. त्यानंतर मध्यवर्ती बँकेद्वारे प्रत्यय नियंत्रण, म्हणजे महत्वाचा टॉपिक आहे. तर शेवटचा टॉपिक प्रत्यय नियंत्रण. व्यापारी बँका प्रत्यय निर्मिती करतात, तर प्रत्यय नियंत्रण म्हणजे काय, रिझर्व्ह बँकेमध्ये प्रत्यय नियंत्रण कसे केले जाते, प्रत्यय नियंत्रणाची उद्दिष्टे, प्रत्यय नियंत्रणाची साधने, त्याला प्रत्यय नियंत्रणाच्या पद्धती म्हणतात. तर त्याचा अभ्यास सुद्धा आपल्याला करावा लागेल. बँकेतील दर नीतीच्या मर्यादा, बँकेतील दरातील बदलाचे परिणाम, बँक दरातील बदलाची वैशिष्ट्ये, खुल्या बाजारातील क्रियांचा अर्थ, खुल्या बाजारातील क्रियांच्या मर्यादा, अशा पद्धतीचा अभ्यास आपल्याला या टॉपिकमध्ये सविस्तरपणे करावा लागेल. खुल्या बाजारातील क्रियांची उद्दिष्टे आणि रोकड निधी म्हणजे राखीव निधी, कायदेशीर वैधानिक तरलतेचे प्रमाण, अशा पद्धतीचा सुद्धा आपल्याला इथे अभ्यास करता येईल. तर मध्यवर्ती बँकेच्या प्रत्यय नियंत्रणाच्या अडचणी, मध्यवर्ती बँकेतील प्रत्यय नियंत्रणाच्या अडचणी, अशा मुद्देसूद प्रकरणांचा अभ्यास आपल्याला सविस्तर या विषयामध्ये करता येईल. तर हे होतं आपल्या या नवीन सत्रामध्ये जे सिलेबस आहे, त्या सिलेबसमध्ये जी काही प्रकरणं दिली आहेत, एकूण 4 युनिट आहेत. तर प्रत्येक युनिटला 20-20 मार्क आणि स्वतंत्र पद्धतीने या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करता येईल. तर या संदर्भात हे जे सविस्तर मी सिलेबस सांगितलेला आहे, या सविस्तर सिलेबसचा अभ्यास आपल्याला प्रत्येक लेक्चरमध्ये अभ्यास करायचा आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या विषयाच्या संदर्भात जी काही सिलेबसची माहिती दिली, या सिलेबसची माहिती आपण समजून घ्या. पेपर पॅटर्न सुद्धा अशाच पद्धतीचा येईल की पेपर पॅटर्न सुद्धा सांगता येईल. तर पेपर पॅटर्न नेहमीच्या पद्धतीने तुम्हाला BCom पार्ट 1 फर्स्ट सेमिस्टरमध्ये किंवा पार्ट 2 मध्ये थर्ड सेमिस्टरमध्ये जे पेपर पॅटर्न दिलेला आहे, त्या पेपर पॅटर्न प्रमाणे सुद्धा
तुम्हाला त्याच ते राहील तर अधिक माहिती मी वेळोवेळी लेक्चर मध्ये देईल. तर मला असं वाटते की मी इथे लेक्चर थांबावं. ठीक आहे, थँक्यू.